डिअर फ्रेंड्स, वेलकम टू व्हीटी शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मला द्यायची आहेत. आता हे प्रश्न मी तुम्हाला का बरं विचारणार आहे आणि प्रश्न कोणते असणार आहे? संपूर्ण स्पोकन इंग्लिश आणि ग्रामरवर रिलेटेड हे प्रश्न असणार आहे. असे भरपूर प्रश्न आपल्याला इंग्रजीचा अभ्यास करत असताना, इंग्रजी बोलत असताना अवघड वाटतात. त्यांचे उत्तर आपण इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यांचे उत्तर सहजासहजी आपल्याला सापडत नाही आणि जरी आपल्याला कोणी सांगितले तरी आपल्याला ते समजत नाही. आता उदाहरणार्थ काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मित्रांनो, इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार पडतात तुम्ही मला चटकन सांगणार आहे. सर 2 प्रकार पडतात, सहाय्यकारी क्रियापद, मूळ क्रियापद. हे तर आम्हाला माहिती आहे, परंतु मूळ क्रियापदाचे किती प्रकार पडतात, सहाय्यकारी क्रियापदांचे किती प्रकार पडतात? आता बघा, या ठिकाणी हा एक चार्ट आहे. प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आणि मॉडेल हे सहाय्यकारी क्रियापद आहेत. आता हे मर्यादित आहेत का आणि हे मर्यादितच का बरं आहे? हे टू बी चे रूप असेच का बरं तयार झालेले आहे? एम इज आर, वॉज वर, बी बिंग बीन. मग बी बिंग बीन काय आहे? यांना आपण प्रायमरी हेल्पिंग व्हर्ब्स असं बोलतो. मग प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे काय? त्याचबरोबर विल, वुड, शॅल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅड टू. आता हॅड टू हे सहाय्यकारी क्रियापद आहे का? मॉडेलचा तो एक प्रकार आहे का? नीड काय आहे? नीडचा उपयोग तुम्ही क्रियापद म्हणून देखील करता, सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील करतात. अहो, कितीतरी प्रश्न आहेत ना. जर मी तुम्हाला आज विचारलं या मूळ क्रियापदाचे किती प्रकार पडतात, तुम्ही मला चटकन सांगणार आहे सर 6 प्रकार पडतात, 5 प्रकार पडतात. हेच तुम्हाला माहिती नाही. पण मित्रांनो, हे काही 1-2 प्रश्न नाही आहेत, असे भरपूर प्रश्न आहेत. मग सुरुवात तर आपल्याला कुठून तरी करावंच लागणार आहे. तर चला मित्रांनो, आपल्या मातृभाषेतून आपण सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार पडतात? 2, 3, 4, 5 किती प्रकार पडतात? तुम्ही मला चटकन सांगाल सर. या ठिकाणी तुम्ही टू ड्रिंकचे 6 प्रकार दिलेले आहेत, म्हणजे क्रियापदांचे 6 प्रकार पडतात. हो, बरोबर आहे, परंतु प्रामुख्याने इंग्रजीमध्ये क्रियापदांचे किती प्रकार पडतात? तर मी या ठिकाणी काय दिलेलं आहे? मेन व्हर्ब्स आणि हेल्पिंग व्हर्ब्स. आता मेन व्हर्ब याचा अर्थ काय? मूळ क्रियापद, इन्फिनिटिव्ह, त्याला आपण मूळ क्रियापद म्हणतो. आणि या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद, म्हणजे एक सक्रिय एक मुक्री. मुक्री म्हणजे मूळ क्रियापद, सक्रिय म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. पण सर, मूळ क्रियापद कोणते कोणते आहेत? हे मूळ क्रियापद मर्यादित आहेत का? तर मूळ क्रियापद हे असंख्य आहेत. क्रिया करणारा शब्द म्हणजे क्रियापद. त्यांना आपण मेन व्हर्ब असं देखील बोलू शकतो, इन्फिनिटिव्ह असं देखील बोलू शकतो. इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ क्रियापद. आता त्यांच्यामध्ये मित्रांनो ना खूप काही प्रकार आहेत, पण एक गोष्ट समजून घ्या, क्रियापद म्हणजे क्रिया करणारा शब्द. पण प्रत्येक वेळेस क्रिया करणारा शब्दच असतो का? नाही. कधी कधी स्थिती दर्शवणारा शब्द देखील असू शकतो. जसं मी आहे, आहे ही काय आहे? स्थिती आहे. याच्यामध्ये क्रिया काहीच दिसणार नाही. पण मी जर तुम्हाला असं बोललो ना, मी पितो, पितो काय आहे? क्रिया आहे, पिण्याची क्रिया आहे. म्हणून तो प्रकार मूळ क्रियापदामध्ये जाणार आहे. आता मूळ क्रियापदामध्ये हे जे दिसतंय तुम्हाला ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह, याला तुम्ही सोडून द्या, हे आपण पुढे बघणार आहोत. त्याचबरोबर नॉन फायनाइट व्हर्ब म्हणजे इन्फिनिटिव्ह, पार्टिसिपल, जिरंट हे काय आहे? घाबरू नका, हे मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. पण माझ्या लक्षात एक गोष्ट आली, सर इंग्रजीमध्ये हे जे मूळ क्रियापद आहेत हे असंख्य आहेत. क्रिया करणारा शब्द, स्थिती दर्शवणारा शब्द, तर त्याला आपण क्रियापद बोलू शकतो. आणि त्याचबरोबर हेल्पिंग व्हर्ब्स याचा अर्थ सहाय्यकारी क्रियापद. आता सहाय्यकारी क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदच असं का म्हणतात? अतिशय साधं आणि सोपं आहे. बघा, जे काही क्रियापद मूळ क्रियापदाला बदल करण्यास भाग पाडतात त्यांना आपण सहाय्यकारी क्रियापद असं बोलतो. आता आय एम गोइंग या वाक्यामध्ये आय काय आहे? कर्ता आहे. एम काय आहे? तर हे सहाय्यक क्रियापद आहे. आणि गोइंग काय आहे? क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे. मी आय एम गो असं बोलू शकत नाही किंवा आय गोइंग असं बोलू शकत नाही. मग लँग्वेजचे काही कोड ठरलेले आहेत. मग एम न गोला आयएनजी लावण्यासाठी मदत केली म्हणून त्याला आपण असं बोलू शकतो ना, ते सहाय्यकारी क्रियापद आहे. साधी सोपी गोष्ट आहे. जसं वी आर प्लेइंग, वी प्लेइंग असं मी बोलू शकत नाही. मग एक नियम मानला गेला, आर घ्या किंवा टू बी चं रूप घ्या आणि त्याच्यानंतर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावा. म्हणजे मूळ क्रियापदास बदल करण्यास भाग पाडले ते आरनी, म्हणजे सहाय्य केलेलं आहे आरनी, म्हणून ते सहाय्यकारी क्रियापद आहे. इन द सेम वे आय हॅव इटन. आता हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप येणार आहे. मग या ठिकाणी इटन काय आहे? क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आय हॅव इटिंग असं होऊ शकत नाही. मग काही नियम ठरलेत ना, या सहाय्यकारी क्रियापदांना देखील नियम ठरलेले आहेत. मी जर तुम्हाला विचारलं हॅव काय आहे, तर ते सहाय्यकारी क्रियापद आहे. मग असे किती सहाय्यकारी क्रियापद आहेत तुम्ही चटकन सांगू शकता? ही वॉज इटिंग, वॉज न इटला आयएनजी लावण्यासाठी मदत केलेली आहे. मग आता माझ्या लक्षात एक गोष्ट आली, इंग्रजीमध्ये जे क्रियापदांचे 2 प्रामुख्याने प्रकार पडतात, सहाय्यकारी क्रियापद आणि मूळ क्रियापद. मूळ क्रियापद हे असंख्य आहेत, सहाय्यकारी क्रियापद हे मर्यादित आहेत. मर्यादित म्हणजे यांच्यापेक्षा जास्त सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला सापडणार नाही. आता हे तुम्हाला दिसत असेल. मग जर समजा तुम्हाला जर कोणी विचारलं सहाय्यकारी क्रियापद कोणते कोणते आहेत, तर या ठिकाणी चार्टवर दिलेले आहेत. एम इज आर, वॉज वर, बी बिंग बीन, हॅव हॅज हॅड, डू डज डिड, विल, वुड, शॅल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड, यूज टू आणि डेअर हे काय आहेत? सहाय्यकारी क्रियापद आहेत. पण या ठिकाणी यांचं वर्गीकरण असंच का केलेलं आहे? हे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आणि मॉडेल्स. आता तुम्हाला या ठिकाणी ते दिसणार नाही. आता पुन्हा बघा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद असं का बोलतात आणि यांना मॉडेल्स असंच का बोलतात? किंवा सर मी असं पण ऐकलंय ना, प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स असं पण ऐकलंय, मॉडेल ऑक्झिलरी असं पण
पण ऐकलंय ना, अहो एकच आहे ते, प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आणि मॉडेल्स. आता एक माझा प्रश्न तुम्हाला, यांचं वर्गीकरण असंच का बरं केलेलं आहे? यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदच असं का बोललेलं आहे? या ठिकाणी हे टू बी मध्ये एम इज आर वॉज और बी बिंग बिन, ही काय भानगड आहे? टू हॅवच्या याच्यामध्ये हॅव हॅज हॅड असंच का बरं लिहिलेलं आहे? टू हॅवचे रूप एम इज आर वॉज और होऊ शकतात का? तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहेत ना या कॉलम मध्ये दिलेले, तर हे मर्यादित आहेत आणि यांचा उपयोग तुम्ही क्रियापदांसारखा सुद्धा करू शकता आणि सहाय्यकारी क्रियापदांसारखा सुद्धा करू शकता. सर थोडासा गोंधळ होतोय, काय बोललो मी? यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदच असं का बोलतो? कारण यांचा उपयोग आपण क्रियापदासारखा सुद्धा करू शकतो, सहाय्यकारी क्रियापदासारखा सुद्धा करू शकतो. हे मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. पण हे जे मॉडेल्स आहेत ना, यांचा उपयोग फक्त आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणूनच करतो, यांचा उपयोग मूळ क्रियापदांसारखा होत नाही. फॉर एक्झाम्पल, मी जर तुम्हाला बोललो आय विल प्ले, तर या ठिकाणी प्ले हे मूळ क्रियापद आहे आणि विल काय आहे? सहाय्यकारी क्रियापद आहे. कोणत्याही एक वचनी अनेक वचनी करत्यानंतर तुम्ही मॉडेल्सला घेऊ शकता, जसं आय विल प्ले, अ बॉय विल प्ले अँड बॉयज विल प्ले, काही टेन्शन नाही. पण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदामध्ये काय होतं माहितीये का? आय नंतर एमच घ्यावं लागतं, वी नंतर आरच घ्यावं लागतं, ही नंतर इजच घ्यावं लागतं, ही नंतर वॉज घ्यावं लागतं, वर चालत नाही. आणि मॉडेल्स मध्ये ती गोष्ट नसते. सर्रासपणे एक वचनी करता असो अनेक वचनी करता असो बिंदास तुम्ही लावून टाका, म्हणून त्यांना मॉडेल्स म्हणतात. पण यांना देखील काही अपवाद आहेत बरं का. याच्यामध्ये काही सेमी मॉडेलचा पार्ट आहे, जसं नीड आहे, हे क्रियापद म्हणून देखील काम करतं, सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील काम करतं. हे प्रश्न उत्तर मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. जसं यूज टू आणि डेअर हे काय आहे? सेमी मॉडेल वर्ब्स आहेत, म्हणजे सेमी मॉडेल्स आहेत. याचा अर्थ असा, हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत ना, यांचा उपयोग तुम्ही क्रियापद म्हणून देखील करू शकता, सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील करू शकता, परंतु कोणत्याही एक वचनी अनेक वचनी करतानंतर तुम्ही लावू शकता. पण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदांमध्ये तशी भानगड नाही. पुन्हा एक प्रश्न सर, हे टू बी चे कोणते रूप आहेत? सोपं आहे, एम इज आर वॉज वर बी बिंग बिन. मग या ठिकाणी एम इज आर वॉज वर काय आहे? जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही सांगू शकता क्रियापद देखील म्हणून काम करणार, सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील काम करणार. पण याच्यामध्ये बी बिंग बिन हे जे तीन रूप जे आहेत ना, हे अपवादात्मक आहे. करत्यानंतर तुम्ही डायरेक्ट घेऊ शकत नाही, आय बी आय बिंग असं बोलू शकत नाही. हे जे एम इज आर वॉज वर आहे ना, हे डायरेक्ट तुम्ही करत्यानंतर घेऊ शकता, जसं आय एम, दे आर, दे वर असं बोलू शकता. पण असं कधी ऐकलंय का? आय बी, वी बी, दे बी? नाही. तर एम इज आर वर्तमान काळात वापरतात, वॉज वर भूतकाळात वापरतात. टू हॅव ची रूप कोणती आहेत? हॅव हॅज हॅड. आता या ठिकाणी मी टू हॅव असं का बरं दिलेलं आहे? कारण जर तुम्हाला कोणी विचारलं हॅव हॅज हॅड काय आहे, त्याला बिंदास तुम्ही सांगू शकता क्रियापद म्हणून काम करणार, सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील काम करणार. पुढे प्रश्न उत्तर मी घेणारच आहे. डू डज डीड काय आहे? आतापर्यंत फक्त इतकंच माहिती होतं, डू डज डीड हे सहाय्यकारी क्रियापद आहे. हो बरोबर आहे, पण प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद काय सांगतात? अहो हे क्रियापद म्हणून देखील काम करतील, सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील काम करतील ना, मग टेन्शन काय आहे? म्हणून त्यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आपण असं बोललेलं आहे. मग आता माझ्या लक्षात एक गोष्ट आली, हे जे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद आहेत हे तुम्हाला काहीतरी स्थिती दर्शवतील. यांच्या माध्यमातून तुम्ही व्हर्बल क्वेश्चन्स बनवू शकता, WH क्वेश्चन्स बनवू शकता. सर्वात महत्त्वाचा उपयोग प्रश्न बनवण्यासाठी, रिक्वेस्ट करण्यासाठी मॉडेल्सचा उपयोग देखील प्रश्न बनवण्यासाठी करू शकता. मॉडेल्स एक प्रकारे मूड दर्शवतात, पण प्रत्येक मॉडेल्सला एक पर्टिक्युलर अर्थ आहे. विलचा पास्ट टेन्स वुड आहे, शालचा पास्ट टेन्स शुड आहे, कॅनचा पास्ट टेन्स कुड आहे. कुल्ड म्हणायचं नाही, कुड म्हणा, शुड म्हणा. मेचा पास्ट टेन्स माइट आहे, मस्टचा पास्ट टेन्स हॅड टू आहे, पण ते सहाय्यकारी क्रियापद नाही. ऑट टू, नीड, यूज टू आणि डेअर हे काय आहेत? प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद नाही, तर मॉडेल्स आहेत. मित्रांनो खूप काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत, पण आता बघा या ठिकाणी मूळ क्रियापदांचे किती प्रकार पडतात. आता जर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता, जे मूळ क्रियापद आहे म्हणजे इन्फिनिटी आहे, मूळ क्रियापद असंख्य आहे, दररोज काहीतरी नवीन शब्द तयार होत असतील, कारण हे क्रिया दर्शवतात ना. पण हे मात्र क्रिया दर्शवत नाही, हे स्थिती दर्शवतात. जसं आय एम, मी आहे, हे वाक्य आहे का? हो आहे ना. आय एम रिच, मी श्रीमंत आहे, याच्यात कोणती क्रिया दिसते तुम्हाला? मी श्रीमंत आहे. खाण्याची, पिण्याची, बसण्याची, उठण्याची काही क्रिया दिसते का? काहीच दिसत नाही. म्हणून एक प्रकारे हे स्टेटस दर्शवतात, म्हणून यांना आपण स्थितीदर्शक क्रियापद असं देखील बोलू शकतो. परंतु या ठिकाणी हे जे क्रियापद आहे ना, डायरेक्ट तुम्हाला खाण्याची, पिण्याची, बसण्याची, उठण्याची क्रिया दर्शवतील. आता याच्यामध्ये पण काही अपवाद आहेत, हे लगेच मी तुम्हाला सांगणार नाही. मग शेवटचा माझा प्रश्न आहे, हे जे मूळ क्रियापद आहेत यांचे प्रामुख्याने किती प्रकार पडू शकतात? तर या ठिकाणी बघा, टू ड्रिंक. आता टू ड्रिंक म्हणजे पिणे किंवा प्यायला. तर ड्रिंक काय आहे? सहाय्यकारी क्रियापद आहे. काय आहे? नाही, सहाय्यकारी क्रियापद नाही, ते मूळ क्रियापद आहे. मग त्या मूळ क्रियापदांचे किती प्रकार पडणार आहेत मला तुम्ही सांगू शकता? बघा या ठिकाणी किती आहे? 1 2 3 4 5 6. आता हा चार्ट लक्षात का बरं घ्यायचा आहे? कारण पुढे मला जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ना, त्यांचे उत्तर तुम्हाला लगेच समजणार आहे आणि प्रश्न देखील लगेच समजले पाहिजे. पुन्हा बघा, टू ड्रिंक याला इन्फिनिटिव्ह म्हणतो. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू च्या पुढे असणारं मूळ क्रियापद म्हणजे इन्फिनिटिव्ह. त्यानंतर ड्रिंक काय आहे? हे सुद्धा बेअर इन्फिनिटिव्ह आहे. आता बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? लगेच घाबरायचं नाही. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय बदल
बदलले, टूला सोडून आलेलं मूळ क्रियापद, टूला सोडून असणारं मूळ क्रियापद. पण हे जे आहे ना, हे आपण साध्या वर्तमान काळात घेतो, म्हणजे कर्त्यानंतर घेतो. नुसतं ड्रिंक जर मी बोललो ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होईल. ड्रिंक प्या म्हणजे डोसा, काहीतरी खा, प्या, गो जा, ईट खा, सीट बसा, राईट लिहा, तर ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. आणि हे जे प्रेझेंट टेन्समध्ये आपण वापरतो ना, जसं आय ड्रिंक, ड्रिंक काय आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आणि ते कशात वापरायचं आपल्याला, वर्तमान काळात वापरा, साध्या वर्तमान काळात वापरा. ड्रिंकचा पास्ट टेन्स काय आहे, ड्रँक आहे. त्यानंतर ड्रिंकचं तिसरं रूप काय आहे, ड्रंक आहे. आता तिसऱ्या रूपाला काय म्हणतो आपण, प्रेझेंट पार्टिसिपल, नाही पास्ट पार्टिसिपल. बघा पास्ट पार्टिसिपल कुठे वापरणार, पूर्ण काळामध्ये वापरा, हॅव हॅज हॅड नंतर. कोणतेही पूर्ण काळ याशिवाय तयार होऊ शकत नाही. आणि पॅसिव्हाइज करताना टू बीच्या रूपानंतर आपण पास्ट पार्टिसिपलचा उपयोग करतो. हे 3 रूप तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. मग पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. ड्रिंकिंग मूळ क्रियापदालाच आयएनजी प्रत्यय आहे. टू ड्रिंकिंग असं बोलू शकत नाही, ड्रिंकिंग असं बोलू शकतो, ड्रँकिंग बोलू शकत नाही, ड्रंकिंग बोलू शकत नाही. म्हणजे मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावू शकतो, म्हणून याला आपण ड्रिंकिंग बोलतो. पण ड्रिंकिंगला काय बोलायचं सर, प्रेझेंट पार्टिसिपल किंवा जिरण. पुन्हा एक प्रश्न आला सर, प्रेझेंट पार्टिसिपल आणि जिरण म्हणजे काय. अहो साधी सोपी गोष्ट आहे बघा. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे एखाद्या चालू काळामध्ये, जसं आय एम ड्रिंकिंग टी, या ठिकाणी ड्रिंकला काय आहे, आयएनजी प्रत्यय आहे की नाही, म्हणून याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल बोलतो. आणि जर हेच ड्रिंकिंग वाक्याच्या सुरुवातीला आला, ड्रिंकिंग मिल्क इज गुड फॉर हेल्थ, तर ते जिरण होत. काही टेन्शन घेऊ नका, वाक्याच्या सुरुवातीला आयएनजी युक्त क्रियापद आलं का म्हणायचं जिरण, अर्थ नंतर सांगणार आहे. आणि ड्रिंक्स, आता हे ड्रिंक्स कशाला आहे, क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाला. इथं असं मी बोललोय ड्रँक्स नाही, क्रियापदाच्या पहिल्याच रूपाला आपण काय लावू शकतो, एस एस प्रत्यय लावू शकतो. साध्या वर्तमान काळामध्ये ही शी इट तृतीय पुरुषी एकवचनी करत्यानंतर आपण ते प्रत्यय लावू शकतो. मित्रांनो, मी अजून प्रश्न उत्तराला सुरुवात केलेली नाही, माहिती करून घ्या फक्त. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, हे ड्रिंक्स काय आहे, क्रियापदाचंच रूप आहे. ड्रँक काय आहे, क्रियापदाचा भूतकाळ आहे. आय हॅव ड्रंक, ड्रंक काय आहे, पास्ट पार्टिसिपल आहे. टू ड्रिंक या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आहे. आय एम ड्रिंकिंग टी या ठिकाणी ड्रिंकिंग काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे. आता महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. सहाय्यकारी क्रियापद किती आहेत, या ठिकाणी दिलेले आहेत. असंख्य आहेत का मर्यादित आहेत, मर्यादितच आहेत. यांना प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदच का म्हणतात, कारण त्यांचा उपयोग क्रियापद म्हणून देखील करतात, सहाय्यकारी क्रियापद म्हणून देखील करतात. पुढच्या प्रश्नामध्ये मी घेणार आहे, पुढचा व्हिडिओ तुम्हाला जरूर बघायचा आहे. यांना मॉडेल्सच काय म्हणतात, स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला इतकं समजलं असेल तर मला सांगा, हे विल प्ले या वाक्यामध्ये विल काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. पण सहाय्यकारी क्रियापदाचा एक प्रकार आहे, ते मॉडेल आहे. हे मॉडेल भविष्यकाळ दर्शवतं. वी कॅन विन, आम्ही जिंकू शकतो. या ठिकाणी कॅन काय दाखवतं, ॲबिलिटी दाखवतं, क्षमता दाखवतं, कुवत दाखवतं. आय मस्ट गो, बंधन, मला जायलाच पाहिजे. आय मस्ट स्टॉप नो, आता मी थांबायलाच पाहिजे. खूप बोर मारला तुम्हाला ना, मी थांबायलाच पाहिजे. म्हणून हे मॉडेल्स एक प्रकारे मूड दर्शवतात. यांचे विशिष्ट अर्थ असतात, परंतु वेळ प्रसंगी यांचे अर्थ बदलतात देखील बरं का. हे सरड्यासारखे रंग बदलतात. आय शुड स्टडी, सल्ला आहे, मी स्वतःला सल्ला दिलेला आहे. आय शुड स्टडी हार्ड, मी अभ्यास करायला पाहिजे बरं. जसं यू शुड सबस्क्राईब टू अवर चॅनल, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे, सल्ला आहे. तर यांचा एक नियम असा असतो, यांच्या पुढे नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप असतं. मित्रांनो, मला असं एखादं मॉडेलचं वाक्य दाखवून द्या की त्या मॉडेलच्या पुढे क्रियापद नाही आहे आणि माझ्याकडनं 1,00,000 रुपये घेऊन जा. हो आहे माझ्याकडे, पण मला माहिती आहे असं वाक्य होऊच शकत नाही. मॉडेल्स काय सांगतात, आमच्या पुढे तुम्ही क्रियापदांचे पहिले रूप द्या, तरच आमचे वाक्य तयार करा. तशी यांची गंमत नसते. यांची गंमत कशी असते, आमच्या पुढे तुम्ही क्रियापदाचं पहिलं रूप कधीच घेऊ शकत नाही. एक तर तुम्हाला क्रियापदाचे स्वरूप लावा लागेल किंवा क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावा लागेल. हॅव नंतर एखादी वस्तू असेल किंवा क्रियापदाचे स्वरूप असेल. त्यानंतर डू डज डीड हे सुद्धा नियम आहे. डू डज डीडचा नियम जर नाही शिकला ना मित्रांनो, किती इंग्रजीचं व्याकरण तुम्ही शिका, काहीच उपयोग होणार नाही. तर अशा असंख्य प्रश्नांची आणि उत्तरांची शृंखला मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो, आता तुम्हाला मोर दॅन 1000 क्वेश्चनची मी सिरीज इथून पुढे देणार आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचं VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप जर इन्स्टॉल केलं नसेल तर त्वरित तुम्ही इन्स्टॉल करा. आमच्या ॲपमध्ये एक रेकॉर्डेड कोर्स दिलेला आहे की ज्यामध्ये 200 जास्त व्हिडिओज आहेत. स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे, खूप सुंदर कोर्स आहे, अतिशय कमी किमतीत आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 पुस्तकं मिळत असतात. हे सर्व भाग मी आमच्या पुस्तकांमध्ये दिलेले आहे. स्पोकन इंग्लिशचं पुस्तक आहे, ग्रामरचं पुस्तक आहे, मी स्वतः लिहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर द बेस्ट A to Z ग्रामर विथ रायटिंग स्किल कोर्स, हा जो कोर्स आहे ना, कोणत्याही परीक्षेमध्ये उत्तम मार्क्स मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर मित्रांनो, प्लेलिस्टमध्ये मात्र तुम्हाला जरूर जायचं आहे. वेगवेगळ्या प्लेलिस्ट तुम्हाला बघायच्या आहे, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. आणि आमच्या ॲपला इन्स्टॉल केल्यानंतर काही जर अडचण असली तर तुम्ही मला कॉल करू शकता. नंबर या ठिकाणी मी दिलेला आहे.